श्री स्वामी समर्थ. लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होणार आहे आणि मार्गशीर्ष हा एक अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी हे व्रत केले जाते, त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारांना विशेष महत्त्व आहे. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत. मार्गशीर्ष महिना हा शुक्रवारी 21 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबरला पहिला गुरुवार असणार आहे. 4 डिसेंबरला दुसरा गुरुवार असणार आहे. 11 डिसेंबरला तिसरा गुरुवार आणि 18 डिसेंबरला शेवटचा म्हणजे चौथा गुरुवार असणार आहे. तर असे यंदा 4 गुरुवार हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आलेले आहेत. मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि तिची कृपा आपल्या घरावरती कायमस्वरूपी राहावी यासाठी अत्यंत खास मानला जातो. जेवढे महत्त्व श्रावण महिन्याला आहे तेवढेच महत्त्व मार्गशीर्ष महिन्याला सुद्धा आहे आणि यामध्ये गुरुवारांना विशेष महत्त्व आहे. लक्ष्मी प्राप्ती आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत केले जाते. आपल्या जीवनामध्ये सुख, सौख्य, समाधान, धनवैभव, संपत्ती आणि ऐश्वर्य आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून घरोघरी महालक्ष्मी व्रत हे मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले जाते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य राहावे, तिचा अखंड वास आपल्या घरामध्ये असावा यासाठी सर्व सौभाग्यवती स्त्रिया हे व्रत करत असतात. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष गुरुवारांचे व्रत हे कुमारिका आणि अगदी पुरुष सुद्धा करू शकतात. गुरुवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म आटोपून गुरुवारचा पूजाविधी करायचा असतो, उपवास करायचा असतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे असते. मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास कसा करावा, कोणी करावा, उपवासाला काय खावे, कोणते पदार्थ हे उपवास करणाऱ्या व्यक्तीने चुकूनही खाऊ नयेत, असे काही उपवासाचे पदार्थ आहेत की जे आपण मार्गशीर्ष गुरुवारी खाऊ नयेत. त्याचप्रमाणे उपवास सोडताना काही गोष्टी या आवर्जून करायच्या आहेत आणि यानंतरच उपवास सोडायचा आहे, जेणेकरून आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल. अशी उपवासाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास हा कोणी करावा, तर जी महिला मार्गशीर्ष गुरुवाराचे व्रत करते, पूजा मांडते, तर त्या महिलेने हा उपवास करायचाच आहे. परंतु इतर जे सदस्य आहेत घरामध्ये, कुमारिका असतील किंवा इतर महिला असतील आणि त्यांना उपवास करण्याची इच्छा असेल तर घरातील कोणतीही व्यक्ती मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करू शकते. पुरुष सुद्धा हा उपवास करू शकतात. काही कारणाने आपल्याला जर गुरुवारची पूजा मांडता आली नाही किंवा आपल्याला पूजा मांडायची नसेल, काही अडचणी असतील किंवा आपल्याला हे व्रत करता आले नाही तरी सुद्धा आपण श्रद्धेने उपवास जरी फक्त केला तरी सुद्धा आपल्याला महालक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. आता हा उपवास कधी करायचा आहे, कधी सोडायचा आहे, काय खायचं आहे, तर उपवास हा दिवसभर करायचा आहे आणि सायंकाळी हा उपवास सोडायचा आहे. सकाळपासून उपवास करून सूर्यास्तानंतर हा उपवास सोडला जातो. उपवास सोडण्यापूर्वी आपल्याला देवीची पूजा करायची आहे, आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतर उपवास सोडायचा आहे. आता जर आपण पूजा मांडत नसलो तरी आपल्याला नैवेद्य हा देवघरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असतो तर त्या लक्ष्मी मातेच्या फोटोला दाखवायचा आहे. सर्व देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. शक्य झालं तर गाईला सुद्धा घास द्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. आता उपवास करण्याच्या ज्या पद्धती आहेत तर काही महिला निर्जला उपवास करतात, म्हणजे काहीही न खाता पिता उपवास करतात. तर काही ज्या आहेत तर त्या चहा, दूध, नारळ पाणी, तर अशा ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू खाऊन उपवास करतात. तर काही जण अगदी सर्व उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास करत असतात. आता या उपवासाला आपण काय काय खाऊ शकतो, तर उपवासाला आपण दूध घेऊ शकतो. दुधाचे पदार्थ असतील जसं की दही, ताक किंवा पनीर, चहा, नारळ पाणी, सुकामेवा, मग यामध्ये काजू, मनुका, बदाम, तसेच खारीक, खजूर, शेंगदाणा लाडू, बटाटा वेपर्स असतील, फळे असतील, मग फळांमध्ये सफरचंद, केळी, पेरू, चिकू, तर अशी फळे आपण खाऊ शकतो. त्याचप्रमाणे उपवासाचे इतर पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी असेल किंवा भगर असेल, भगरीचा भात, ज्यामध्ये बटाटा, शेंगदाणे आणि हिरवी मिरची टाकून हा भात बनवला जातो. तसेच आपण शेंगदाणा कूट आणि हिरवी मिरची वापरून आमटीसुद्धा बनवू शकतो आणि ती भगरीच्या भातासोबत खाऊ शकतो.
भगरीची पुरीसुद्धा आपण बनवू शकतो आणि ती दह्यासोबत खाऊ शकतो. जेव्हा आपण उपवासाचे पदार्थ बनवतो तर यामध्ये मात्र आपल्याला सैंधव मीठच वापरायचं आहे. तसेच आपण मखाना खीरसुद्धा खाऊ शकतो. मखाने दुधामध्ये शिजवून त्यामध्ये सुकामेवा घालून ही खीर बनवली जाते. तसेच राजगिरा रोटी जी आहे तर ती सुद्धा खाऊ शकतो, कारण राजगिरा रोटी जी आहे तर यामध्ये प्रथिने आणि फायबर हे जास्त प्रमाणामध्ये असतात. राजगिऱ्याचे इतर पदार्थ असतील, राजगिरा लाडू असेल तर हे आपण खाऊ शकतो. तसेच रताळे सुद्धा खाऊ शकतो, ज्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी व फायबर हे जास्त प्रमाणामध्ये असतात. कारण आपण किती खाऊन पिऊन उपवास करतो किंवा आपण उपाशी राहून उपवास करतो याला महत्त्व नाही, तर आपण किती श्रद्धेने आणि मनोभावे निष्ठा ठेवून हे व्रत करत आहोत, हा उपवास करत आहोत, तर याला महत्त्व आहे. कारण मार्गशीर्ष हा थंडीचा महिना आहे आणि थंडीमध्ये भूक जास्त लागते, शरीराला जास्त एनर्जीची गरज असते. त्यामुळे आपल्याला तब्येतीला सांभाळून हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष होणार नाही, तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. या दिवशी आपण कोणाचाही अपमान करू नये, कोणाबद्दलही वाईट बोलू नये, कोणालाही दुखवू नये, त्रास देऊ नये, महिलांचा अनादर करू नये किंवा महिलांना वाईट वाटेल अशा गोष्टी करू नयेत. तर या जरी गोष्टी आपण पाळल्या तरीसुद्धा आपल्याला या व्रताचे, उपवासाचे फळ जे आहे तर ते मिळत असते. माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती होत असते. हा उपवास जो आहे तर तो आपल्याला कसा सोडायचा आहे, तर बघा, मार्गशीर्ष गुरुवारची पूजा जी आहे तर ती आपण सकाळी मांडू शकतो. सकाळी शक्य झालं नाही तर आपण सायंकाळी ती मांडू शकतो. परंतु भर दुपारी वगैरे अजिबात ही पूजा करू नये. सूर्यास्तानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्या देवीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तसेच देवीला हळदी कुंकू लावायचं आहे. म्हणजे आपण कलश वगैरे पूजेमध्ये मांडत असतो त्या कलशाला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, गाईला घास द्यायचा आहे आणि यानंतरच उपवास सोडायचा आहे. उपवास सोडण्यासाठी आपल्याला सात्विक भोजनच बनवायचं आहे. चुकूनही आपल्याला मांसाहार म्हणजे अंडी, मटण, मासे तर हे अजिबात घरामध्ये करायचं नाही. गुरुवारी हे वर्ज्य करायचं आहे आणि आपल्याला संपूर्ण मार्गशीर्ष महिना मांसाहार जो आहे तर तो अजिबात करायचा नाही. त्याचप्रमाणे अनेक भागामध्ये कांदा लसूण सुद्धा वर्ज्य केला जातो. म्हणजे उपवास सोडण्यासाठी आपण जी काही भाजी बनवतो तर यामध्ये कांदा लसूण जो आहे तर तो अजिबात वापरू नये. आपल्या परंपरेनुसार, पद्धतीनुसार आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत. शक्यतो आपल्याला गुरुवारी कांदा लसूण विरहितच घरामध्ये भोजन जे आहे तर ते बनवायचं आहे. आणि जो आपण देवीला नैवेद्य बनवतो यामध्ये सुद्धा कांदा लसणाचा वापर करायचा नाही. कारण शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी जो नैवेद्य बनवला जातो यामध्ये कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्याला कांदा लसूण विरहितच नैवेद्य जो आहे तर तो बनवायचा आहे. आता आपण जरी उपवास करत असलो तरी सुद्धा आपल्याला उपवासाला काही पदार्थ अजिबात खायचे नाहीत. जसं की पॅक केलेले ज्यूस, कोल्ड्रिंक्स हे घेणे टाळायचे आहे. इतरांचं उष्ट आपल्याला खायचं नाही, आपलं उष्ट कोणाला द्यायचं नाही. उपवासाची आपल्याला पावित्र्य राखायची आहे. तसेच फणस, चिंच, जांभूळ तर ही फळे जी आहेत तर ती सुद्धा उपवासाला चालत नाहीत. कॉफी पिणे सुद्धा शक्यतो टाळायचं, कारण यामुळे आम्लपातळी वाढू शकते. आता बघा, आपण उपवास सोडण्यासाठी कोणकोणते पदार्थ बनवू शकतो, तर मग यामध्ये चपाती, भाजी, वरण भात, पालेभाजी, गोडाचा एखादा पदार्थ जसं की शेवयाची खीर असेल, तांदळाची किंवा रव्याची खीर, त्याचप्रमाणे श्रीखंड, पापड, भजी, तर असे पदार्थ जे आहेत तर ते आपण उपवास सोडण्यासाठी आणि नैवेद्यासाठी बनवू शकतो. परंतु तामसिक पदार्थ हे चुकूनही आपल्याला उपवास सोडण्यासाठी बनवायचे नाहीत. कारण तामसिक पदार्थाच्या सेवनामुळे आपल्यामध्ये नकारात्मक गोष्टींची वाढ होते. दिवसभर आपण उपवास करतो त्यामुळे रात्री पचायला हलके तर असे जेवणच बनवायचे आहे. कडधान्य ही पचायला जड असतात आणि दिवसभर पोट उपाशी असते. त्यामुळे शक्यतो आपल्याला भाज्यांमध्ये कडधान्याचा वापर करणे टाळायचा आहे. जास्तीत जास्त हलका आणि सात्विक आहार आपल्याला उपवास सोडण्यासाठी घ्यायचा आहे. उपवास सोडताना सुद्धा आपल्याला काही नियम पाळायचे आहेत. जर आपण उपवास सोडतानाच काही चुका केल्या तर आपल्याला या व्रताचे फळ मिळणार नाही. त्यामुळे आपण एकदा उपवास सोडायला बसलं की मध्येच उठायचं नाही. आपल्याला जेवढे अन्न हवे आहेत तेवढेच वाढून घ्यायचे आहे. ताटामध्ये शिल्लक अन्न ठेवायचं नाही. इतरांशी बोलत किंवा TV, मोबाईल बघत उपवास सोडायचा नाही, तर शांत मनाने देवीचं स्मरण करत आपल्याला उपवास सोडायचा आहे. त्याचप्रमाणे उपवास सोडताना कोणाशीही कलह, वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत.
उपवास सोडताना सुद्धा आपलं मन हे पवित्र असावं, निर्मळ असावं. त्याचप्रमाणे उपवास सोडण्यासाठी अगोदर सांगितल्याप्रमाणे तामसिक अन्नपदार्थांचा वापर न करता सात्विक अन्नपदार्थच खायचे आहे. उपवास सोडण्या अगोदर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, गाईला घास द्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला उपवास सोडायचा आहे.